हा 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 द मोस्ट डिमांडेड लेक्चर डेफिनाइट इंटिग्रेशन. अनेक विद्यार्थ्यांच्या कमेंट्स आहे त्याहून दुप्पट तिप्पट तो व्हॉट्सअपला मेसेज केले, सर डेफिनाइट इंटिग्रेशनचं काहीच येत नाही, काहीतरी गाईडलाईन करा. ओके, ऍक्सेप्टेड, तुमची डिमांड ऍक्सेप्ट झाली बाबांनो. आणि आता हे लेक्चर छानपैकी बघा आणि अभ्यास करा. नुसतं बघून नाही लक्षात राहणार आहे, लिहून राहणार आहे. आणि यासारखे आणखी सम्स तुम्ही सॉल्व करावेत. ओके, नुसतं बघून लक्षात राहणार नाही मित्रांनो. एक्झाम आता जवळ आली आपली. ठीक आहे, डेफिनाइट इंटिग्रेशन. ओके मित्रांनो, फर्स्ट युनिट जे होतं होतं म्हणजे आहे ते इनडेफिनाइट इंटिग्रेशन. आता त्यात आणि या युनिटमध्ये दोन बेसिक डिफरन्स आहे, आधी ते पाहून घेऊ. इनडेफिनाइट इंटिग्रेशन मध्ये समजा काहीतरी आहे, एक्सचं इंटिग्रेशन आहे. बरं, फॉर्म्युले जे इनडेफिनाइट इंटिग्रेशनचे आहे फर्स्ट युनिटचे, ते ऍज इट इज सर्वच्या सर्व फॉर्म्युले या युनिटला सुद्धा आहेत. प्लस ह्या युनिटचे स्वतःच्या अशा युनिक प्रॉपर्टीज आहेत. 7 ते 8 प्रॉपर्टीज आहेत याच्या स्वतःच्या. आणि त्यावर एक्झामला 4 ते 5 सम येणार आहे. विदाउट प्रॉपर्टी येतीलच 2-3 सम, नाही म्हणणार नाही, पण 4 ते 5 हे त्याच्या प्रॉपर्टीवर येणार आहेत. ओके. आता इनडेफिनाइट इंटिग्रेशन मध्ये काय होतं, समजा याचं इंटिग्रेशन आपण काढलं, एक्सचं एकदम सोपा इंटिग्रेशनचा. याचं इंटिग्रेशन आता एक्स स्क्वेअर अपॉन 2 आणि इथं आपण लिहित असतो प्लस सी, सी फॉर कॉन्स्टंट. हा सी का येतो याचं आन्सर मी 3 महिन्या अगोदर, 3 नाही 4 महिन्या अगोदर एक स्पेशल 1 तासाचं लेक्चर आहे इनडेफिनाइट इंटिग्रेशनचं, सर्व बेसिक त्यात मी पक्क करून दिलंय, ते अगोदर बघा. एवढं कोणीच सांगत नाही, इतकं तुम्हाला क्लिअर करून दिलं, नाही तर लोक रट्टाच मारतात. बरं, पहिला डिफरन्स इनडेफिनाइट फर्स्ट युनिट मध्ये इथं सी येतो, या युनिट मध्ये डेफिनाइट मध्ये हा प्लस सी येत नाही. हे फर्स्ट डिफरन्स. सेकंड डिफरन्स, या ठिकाणी इथं आणि इथे काहीच नाहीये. हे जे आपलं इंटिग्रेशनचा सिम्बॉल आहे याच्या खाली आणि वर काहीच नाही. काहीच नाही याचा अर्थ लिमिट नाही, म्हणजे बाउंड्रीज नाहीये. आणि हा सेकंड डिफरन्स आहे की डेफिनेट इंटिग्रेशन मध्ये इथं बाउंड्रीज असतात, त्याला आपण लिमिट्स म्हणतो. म्हणजेच आपल्याला जे काम करायचं, जे टास्क करायचं, बाबा तुला रेझिस्टन्स फाइंड आउट करायचा आहे कुठल्या तरी कंडक्टरचा, तर बाउंड्री असेल ना बाबा, हा 1 मीटरचा आहे तर बाउंड्री द्यायची 0 to x = 1. हे काय झालं, त्याचं लोअर लिमिट अप्पर लिमिट, अशा प्रकार तो आहे. बरं, ते काही नाही तर हे बघा, आता या ठिकाणी डेफिनाइट इंटिग्रेशन मध्ये राहील इथे काहीतरी लिमिट. लिमिट म्हणजे खाली राहील बाबा लोअर लिमिट 1 आहे आणि वरचा आहे समजा 2 आहे. तर याला आपण म्हणतो लोअर लिमिट. लोअर लिमिट आणि हे वर आहे, अप साइडला आहे, तर याला म्हणणार आपण अप्पर लिमिट. आता सम तोच होता जो मी इतक्यात आहे, फक्त त्यात लिमिट लावले तर सर्वात पहिला फरक झाला तो म्हणजे आता सी येणार नाही. हा सी का नाही आहे, बिकॉज ऑफ लिमिट्स. पण आन्सर तेच आहे, लिमिटमुळे याच्यामध्ये काही फरक पडलेला नाही. हे पूर्ण सत्य नाहीये. हे 80% जे मी बोललो ते ट्रूथ आहे. 20% का नाही सर ट्रूथ, चुकीचं नाहीये, हाफ ट्रूथ आहे, म्हणजे अर्ध सत्य आहे. बाकी का नाहीये, कारण हे युनिट जेव्हा संपूर्ण तुम्ही शिकतात याच्या ज्या स्वतःच्या प्रॉपर्टीज आहेत 8-9, त्या प्रॉपर्टीज नुसार जर लिमिट काही वेगळे आले तर बाबांनो इथं मधलं आपलं जे टॅकल, आपल्याला जर सॉल्व्ह करण्याची टेक्निक आहे ना, ती पूर्ण बदलून जाते. ओके, संपूर्ण बदलून जाईल जर ह्या लिमिट मध्ये काही गडबड राहिली, एका ठराविक प्रकारचे लिमिट राहिले तर, असं त्याचा अर्थ आहे. म्हणून पूर्ण ऐकत चला, नाही तर बस पुढे पुढे स्किपच करता काही लेक्चर, असं नका करत जाऊ. हा, आता एक्स इंटिग्रेशन काय आलं, एक्स स्क्वेअर अपॉन 2. आता याला लिहितो कसं आपण बघा. आता लिमिट्स दिले तर याला लिहिण्याच्या दोन टेक्निक आहे. एक फर्स्ट टेक्निक ती म्हणजे एक्स स्क्वेअरच्या पुढे हे व्हर्टिकल लाईन करू शकतात आणि इथं लोअर लिमिट लिहायचं 1 आणि 2, आणि यानंतर एक स्टेप याचा आन्सर आणखी येणार आहे. ही फर्स्ट. आणि मला जे आवडते
ती म्हणजे बॉक्स. त्यात काय करतो बघा, याला आपण एक रेक्टँग्युलर ब्रॅकेट करतो आणि इथं लिहितो लोअर लिमिट, इथं लिहिणार अप्पर लिमिट, जे इथं दिलंय ते. मग झालं का आन्सर? नाही. डेफिनेट इंटिग्रेशन मध्ये आन्सर मध्ये व्हेरिएबल कधीच दिसत नाही. परत ऐकून घे. व्हेरिएबल म्हणजे हा इथं कोणता व्हेरिएबल? एक्स. तो आन्सर मध्ये कधीच राहणार नाही लास्ट आन्सरला. आणि फर्स्ट युनिट मध्ये शेवटी एक्स वगैरे काहीतरी राहायचाच, व्हेरिएबल त्यात दिसायचाच. पण यात व्हेरिएबल राहत नाही, इथं फक्त मिळतात कॉन्स्टंट. पॉझिटिव्ह मिळू शकतात, काही वेळेस निगेटिव्ह मिळू शकतात, काही वेळेस झिरोही मिळतात. हो. एक याचा एक सम स्पेस पॉप्युलर खूप वेळ आलेला आहे, त्याचा आन्सर तर झिरोच येतं. तर असं हे लक्षात ठेवा. परत ऐकून घे मी हे जे बोललो ते. आता याला पुढं कसं सॉल्व्ह करायचं? हा इथं काय दिसतोय बाबा? कॉन्स्टंट आहे. तर हा 2 बाहेर निघणार या ब्रॅकेटच्या बाहेर, कारण की 2 ची व्हॅल्यू ते पुट करता येणार नाही. 2 इज द प्युअर कॉन्स्टंट. प्युअर कॉन्स्टंट 2 ची व्हॅल्यू 5 थोडी टाकू शकणार तू. व्हॅल्यू कोणाची बदलते? व्हेरिएबलची. आणि व्हेरिएबल इथं कोण आहे? एक्स. 2 बाहेर आणला तर 2 नाही ना, वरून पण कोणीतरी बाहेर येईल 1/2, कारण की तो डिनॉमिनेटरला आहे. मध्ये कोण राहिला बाळा? एक्स स्क्वेअर. आणि इथं काय लिमिटला? 1 टू 2, लोअर लिमिट टू अप्पर लिमिट. आता याचा फॉर्म्युला काय? लास्ट स्टेप साठी कोणतंही सम राव, लास्ट याला फॉर्म्युला आहे ऑलवेज डू अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. आन्सर काय राहतं शेवटी? अप्पर लिमिट मायनस, नेहमी सबट्रॅक्शनच होणार. कोणाकडे सोबत? लोअर लिमिट सोबत. म्हणजेच अप्पर लिमिट टाकायचे व्हेरिएबल मध्ये. आता इथं मी सोपं उदाहरण घेतलंय. फर्स्ट बोललोच आता, झिरो टू हिरो, झिरो टू हिरोईन असा आपला हा लेक्चर आहे बाबा. होऊ शकतो कमी कालावधी, पण तुझ्या डेडिकेशनवर आहे, तुझ्या समर्पणवर आहे, हार्डवर्कवर आहे. होऊन जाऊ शकतं, काय एवढं त्याच्यात हे नाही. तर हा जे अप्पर लिमिट आहे, हे अप्पर लिमिट टाकायचं व्हेरिएबलच्या जागी. व्हेरिएबल इथं एक्स आहे, एक्स आहे. साइन एक्स, टॅन एक्स, लॉग एक्स, ई रेस टू एक्स, लॉग एक्स, काही येऊ दे. जो व्हेरिएबल आहे एक्स, समजा एक्सच्या जागी टी असला त्याच्या जागी टाकू. समजा त्याच्या जागेतला थिटा, तर थिटाच्या जागी टाकू, म्हणजे तो व्हेरिएबल आहे. काय टाकणार आपण? अप्पर लिमिट. अगोदर अप्परच जातं, त्याचा मान अगोदर आहे ना. हा, मग 2x च्या जागी पुट करायचा. आता कळलं 2 बाहेर का काढला? कारण की तो पार्टिसिपेट काही करतच नाही. 1/2 वरून आला 2, त्याचा एक्सचा स्क्वेअर आहे, त्याचा सुद्धा होईल स्क्वेअर मायनस. मायनस आता कोण जाईल? लोअर लिमिट. लोअर लिमिट कोण आहे? 1. 1 जाईल एक्सच्या जागी. टाकून दे बाबा, काय घाबरायचं त्याच्यात? टाकलं तिथं 1 स्क्वेअर, ब्रॅकेट कम्प्लीट. बघ, इथं व्हेरिएबल होता, इथं कुठं आहे? एक्स. आता बोललोच ना मी 4-5 मिनिटं आधी. परत ऐकून घे. आता आपल्याला कॅल्क्युलेटर अलाउ असतं एक्झामला. फर्स्ट सेमला बऱ्याच जणांना कन्फ्युजन असतो अलाउ आहे का नाही. पण आता तुम्ही एक्सपिरियन्स आहात एक सेमिस्टरचे, कॅल्क्युलेटर मध्ये हे करून टाकायचं. हे आपण कॅल्क्युलेशन 5th 6th 7th 5वी 6वी 7वी 8वीलाही केलंय. त्यापेक्षा आता मी म्हणेन की हे सोपं आहे. का? कारण की आता कॅल्क्युलेटर आहे, तेव्हा तोंडी करावं लागायचं तुला. ओके, बरं करूया. याला मी जरा पुढे लिहितो हे दिसण्यासाठी. 1/2, 2 स्क्वेअर झाला 4, 1 स्क्वेअर झाला 1. 4 - 1 इज 3, आणि इथं 2 आहे, आपण कसं लिहिणार आहोत? 3/2. तर आन्सर काय आलं हो याचं? आन्सर काय आलं? माझ्या युनिटचं नाव वर गेलं का? जरा गेल ना. आय इज इक्वल टू 3/2. घे बाबा, झालं. बघितलं काय मग फरक कळलाय? सी नाही आहे कॉन्स्टंट, आणि हे लिमिट आहे त्यामुळेच तो सी नाही आहे. आणि एक महत्वाचं ते म्हणजे लास्ट आन्सर हे फक्त कॉन्स्टंट आहे, व्हेरिएबल नाही. असं हे छानपैकी आहे. याला मी एक जनरल मध्ये लिहून देतो तुम्हाला डेफिनेट इंटिग्रेशनला. काही आवश्यकता तर नाही आहे, कारण की इथं समजावूनच दिलं. तर एक लिहून देतो बघा. हे आपलं नेहमीप्रमाणे फंक्शन dx. समजा आपण लिमिट घेतलं a टू b, हा झाला तुझा लोअर लिमिट, आणि हा आहे अप्पर लिमिट. हा याचा फॉर्मॅट. आणि जसं याचं आलं बाबा आन्सर, हा
म्हणजे हा एफ डॅश का पकडला कारण की हा डेरिव्हेटिव्ह आहे आणि याचा आन्सर येणार आपला फंक्शन ऑफ एक्स. त्याला असं घेणार आणि इथं येणार ए टू बी. हा त्याचा एक जनरल फॉर्मॅट मी करून दिला. ओके. आणि आता लगेच आपण पाहणार आहोत PYQ लेटेस्ट हे 4 महिन्यावर जी एक्झाम झाली ती सुद्धा विंटर 25. बघा समर म्हणजे रेग्युलरचे क्वेश्चन पेपर आहे आपल्यासाठी आणि विंटर म्हणजे बॅकलॉगच्या. तर दिसत आहे तुम्हाला स्क्रीनवर समर 2025 रेग्युलरचे क्वेश्चन पेपर. हो, डेफिनेट इंटिग्रेशनचं सम आहे हे ओळखता तर यायला लागलं ना आता. कसं ओळखतात लिमिट दिसतंय त्यावरून. बरं, पहिली स्टेप ते म्हणजे सर्वात आधी करणार आहोत आपण लेट आय इज इक्वल टू इंटिग्रेशनचा आय देऊन टाकायचा बाबा. लिमिट ऑफ 2 to 4. लोअर लिमिट 2 आहे, अप्पर लिमिट 4 आहे. हा इथं दिसतोय dx, त्या dx ला साईडला लिहू आणि इथं लिहिला मग 1 2x + 3 इंटू dx. ओके, काही वेगळं तर नाहीये. आणि आता पाठ असायला हवे आपले इंटिग्रेशनचे फॉर्म्युले. हाय, तेच फर्स्ट युनिटचे असंख्य फॉर्म्युले ट्रिक्स आहेत. बऱ्याच सर्व मी माझ्या लेक्चरमध्ये रेकॉर्ड केले आहेत. मुलं सर्व त्याला बेनिफिट घेत आहेत. तुम्हालाही ते शिकायचं आहे तर बघा, वेळ गेलेली नाही. तुम्ही अभ्यास करणार असाल तर लवकर त्या ॲपवर जा आणि मला मेसेज करा. मी नक्कीच तुम्हाला डिस्काउंट चांगला देईल त्यात. आमची टीम असते ती हँडल करते. हेल्पलाईन नंबरवर तुम्ही मेसेज करा किंवा कॉल करा. ओके, असो आता हे बघा तुम्ही. तर फॉर्म्युला जो आहे आपण फॉर्म्युला तर लिहायचाच आहे. जर फॉर्म्युला नाही लिहिला एक्झामला, फॉर्म्युला म्हणजे आपलं जस्टिफिकेशन असतं की तू आन्सर कसं काय आलं, प्रूफ काय तुझ्याकडे. फॉर्म्युला नाही लिहिलं तर मार्क्स नाही मिळणार. आता फॉर्म्युला काय बघ, ax + b dx ही इंटिग्रेशनचा फॉर्म्युला. हाय हाय हाय, याचा आन्सर आहे लॉग ऑफ ax + b डिवाइड बाय a प्लस सी. आता सी तिथं का लिहिलाय कारण की हे आपलं फर्स्ट युनिटचा फॉर्म्युला आहे. आता या युनिटमध्ये गोंधळ उडायला नको म्हणून इथं सी लिहूच नको, एवढं मात्र नक्की लिही. आता हा फॉर्म्युला तुम्हाला गंमत वाटेल पण माझ्या कोर्समध्ये मी अशा ट्रिक शिकवल्या की या फॉर्म्युल्याची लक्षात ठेवायची आवश्यकताच नाही. तर प्लस येऊ दे मायनस येऊ दे काही येऊ दे, मुलं फार एन्जॉय करतायत, मजा येते त्यांना. तुम्ही घेऊ शकतात. हा आणि कुठं काय महाग आहे यार, तुम्ही पिक्चर पाहायला जातात, धुरंधर पाहायला जातात आणि फेल झाले तर बंदर बनणार. आता तिथं मूवीला तू 200-300 रुपये तिकीट खर्च करशील आणि स्वतःच्या भविष्यावर. डिप्लोमा झाल्यावर तुला नोकरी लागणार आहे, महिन्याला 20,000 कमीत कमी जॉब मिळून जातो बऱ्याच जणांना. काही जण बीला निघून जातात, गोष्ट वेगळी. आणि मुलं डिमांड करतात सर सर्व युट्यूबलाच फ्री द्या. हो मी देतोय, नाही म्हणत नाही, पण तुम्ही जॉब फ्री करणार आहात का, नोकरी कुठं, ते तर विचार करा मित्रांनो. मी पण एवढं देतोय तुम्हाला व्हॅल्युएबल. हा ठीक आहे, असू द्या, भावना मोकळ्या होऊन गेल्या. बरेच लोक मला फार इरिटेट करतात, सर फ्री द्या फ्री द्या. अरे काय तू असं काय करतो. बघ बाबा आता फ्रीज सुरू आहे, मग याचा फायदा करून घे. हा फॉर्म्युला आहे आणि हा फॉर्म्युला इथे एक्झॅक्ट मॅच होतोय बघ. एक्स + b झाला मॅच. ए म्हणजे काय दिसतो इथं 2 आणि हा प्लस आहे 3 म्हणजे बी. बीचं तर काही कामही नाही तिकडं. आणि इथं डिवाइडला कोण आहे ए. ए म्हणजे एक्सचा कोइफिशियंट. मग याचं बरं, या डायरेक्ट आपल्या फॉर्म्युल्यात मॅच होत आहे म्हणून याचा आन्सर आपल्याला डायरेक्ट येतोय, बाकी यांचं डायरेक्ट लिहिता नाही येत. ओके, तर बघ आन्सर लिहूया. लॉ वरून लिहितो, लॉग ऑफ 2x + 3 डिवाइड बाय 2. ए ए ए ए 2 2 आणि जे तुम्हाला मी सांगितलं एक स्क्वेअर ब्रॅकेट करायचं आणि लिमिट लिहायचे बाबा जे दिले 2 to 4. चुकून इथं प्लस लिहून नको टाकू, लिहिला गेला परत खाडाखोड करशील आणखी मग ते प्रॉब्लेम होईल. आता हा 2 पार्टिसिपेट नाही करणार, त्याला बाहेर काढला, 1/2 बाहेर आला आणि मध्ये काय होईल तेच काय होईल, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. ओके, हा 4 या एक्सच्या जागी जाईल. बघ अगोदर 4 ला पाठवायचा अप्पर, मायनस हा 2 जाईल नंतर, अरे अरे इथं एक्सच्या जागी हा 2 तर बाहेर आलाय, लोअर लिमिट. अगोदर 4 नंतर हा 2.
केला मग लॉग ऑफ 2 into 4 plus 3 मायनस अप्पर लिमिट झालं मायनस लोअर लिमिट log ऑफ 2 into 2 plus 3 ब्रॅकेट क्लोज करायला विसरायचं नाही. बघा व्हेरिएबल राहिला का नाही. बरं मी साईडला होतो जरा बघून घ्या. हा स्क्रीन पॉज करून पाहून घ्यायचं. आता याला सॉल्व करू बाबा. मग I is equal to 1/2 याला कॅल्क्युलेटर मध्ये टाकायचं. 4 into 2 8 8 plus 3 how much 11 minus log of 2 2s are 4 and 4 plus 3 is are 7. हसायला येतो हो बऱ्याच वेळा. लॉग ऑफ m मायनस लॉग n. चाललो m1 ला परत गाडी. मागच्याच लेक्चरला सांगितलं होतं मी ऐकायला की लॉग जरी फर्स्ट सेमला 2 मार्क्सला असतं बाबा, तरी इथं तो आपल्याला बऱ्याच ठिकाणी उपयोगाला. थर्ड युनिटला तर ऑलमोस्ट 9 मार्क त्याच्यावर येतात लॉगवर. तर ठीक आहे, लॉगचा एक रूल आहे, लॉग एम मायनस एन असतो लॉग ऑफ एम अपॉन एन. आता एम इथं दिसतोय 11 आणि एन दिसतोय 7. लावून दिलं तो रूल. 1/2 log ऑफ 11 अपॉन 7. यांचं डिव्हिजन जातं का हो? मुळीच नाही. आणि हे काय झालं आपला आन्सर. हा डन. बघा इतकं छान शिकवतोय, लाईक तर करा. आता एवढं लेक्चर पाहत आले तुम्ही, लाईक करा, कमेंट्स करा. असं ते गोष्टीतनी मला मोटिवेशन मिळेल. जर त्या गोष्टी कमी होऊन जातील, शेअर करणार नाही, जास्त होणार नाही, तर मी जाऊ दे बाबा, मुलांनाच इंटरेस्ट नाही, तर मग मी पण पुढचे लेक्चर बनवणार नाही. तुम्ही जर लवकर लाईक केलं आणि शेअरिंग केलं तुमच्या फ्रेंड्सला, तर याला लवकर होईल आणि लगेच उद्याच मी एक मोठं लेक्चर आणखी आणेल, सर्व युनिट करून देण्याचा प्रयत्न करेल. पण तुम्ही काही करणार नाही तर मग मीही हात वर बाबा, हँड्सअप. ठीक आहे, असं पाहिला. पुढचं बघू. समर 24 सर्वात आधी. वा लेट I is equal to 1 2 अगेन हा तिकडे 1 प्लस 11 dx. समर 24 ही पण रेग्युलरचीच क्वेश्चन पेपर, आणि जस्ट आपण आता केला तो समर 25 म्हणजे मागच्या वर्षाची क्वेश्चन पेपर. आणि तुम्ही जर पाहिलं, हा काही सिमिलॅरिटी दिसली का? तर होत नाही असं, पण झालंय, ते घडून आलंय मुलांच्या लकी ह्या वर्षाच्या, म्हणजे मागच्या वर्षीच्या मुलांच्या भाग्याने, त्यांच्या लक फॅक्टरने ते घडून आलं की ऍज इट इज पॅटर्न रिपीट झाला. हा थोडासा फरक आहे, पण फॉर्म्युला हाच येईल ना, वेगळा थोडी येणार आहे. ओके, फॉर्म्युला सेम आहे. बघा 2x+3 आणि इथं काय झालंय 2x+11. तो -11 जरी राहिला तरी तेच आन्सर येणार आहे त्याचा. फॉर्म्युला लगेच साईडला लिहिणार आपण. ax plus b dx is equal to log of ax plus b upon a. कम्प्लीट केलं. मग याला त्याचा आन्सर, तर लॉग ऑफ 2x+11 डिवाइड बाय ए म्हणजे याचा 2 आला, आणि परत ब्रॅकेट क्लोज, लोअर लिमिट इज 1, अप्पर लिमिट इज 2. कोण बाहेर येईल याचा? 1/2 बाहेर आला. अप्पर लिमिट तो म्हणजे 2 जाईल या एक्सच्या जागी, आणि मायनस हा 1 हा पण जाणार या एक्सच्या जागी. लॉग ऑफ 2 into 2 plus 11 मायनस, बघा अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट 2 into 1 plus 11. डोंट फॉरगेट टू क्लोज द ब्रैकेट. ओके, देख लो ये स्क्रीन पॉज करके. जुग 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 गाड़ी चालली. झटपट पटापट असा अभ्यास कर एकदम. तू सेकेंड ईयर के अंदर और बैकलॉग तेरे रिजल्ट से बाहर. झटपट पटापट तू सेकेंड ईयर के अंदर, बैकलॉग तेरे रिजल्ट के बाहर. वाह, जुळलं. हा जुळलं. हा करूया इथं. लॉग ऑफ 2 2 4 2 into 2 4 2 2 4 4 plus 11 15 मायनस
2 ones are 2 and 2 plus 11s are 13. And again same formula, this one, the log of m minus n, log m minus log n. वाह भाई वाह, क्या बोलने का. 15/30 डिव्हिजिबल आहे का? मुळीच नाही. आहा, झटपट पटापट. 2 मार्क्स एरिया अंदर, हो 2 मार्कचे सम आहे हा, पण तो मार्क्स आहे. आणि हे क्वेश्चन कुठं मिळतील तुम्हाला? फर्स्ट लॉट. सेकंड, नेक्स्ट. ओहो, विंटर 25 म्हणजे बॅकलॉगचा क्वेश्चन पेपर आणि आत्ताचा. बाळांनो, हे विंटर 25 जरा नीट बघा. हे आत्ता लेटेस्ट झालेली पेपर डिसेंबर मध्ये, जेव्हा तुम्ही बेसिक मॅथमॅटिक्स कम्युनिकेशनचा फर्स्ट सेमचा पेपर देत होते ना, रेग्युलरचा, तुमचा रेग्युलर होतं त्यावेळेस ज्यांचा M2 मागच्या वेळेस राहिला होता ते देत होते ती क्वेश्चन पेपर, आत्ताची लेटेस्ट, फक्त 4 महिने आधीची. आता बघ, डेफिनेट इंटिग्रेशन करूया सॉल्व याला. आणि हे सर्व सम माझ्या कोर्समध्ये खूप आधीच करून ठेवले बाबा मुलांना, मी जानेवारीतच होऊन गेलेले होते. लेट I is equal to 0 to 1. अगोदर तो सम लिहून घेऊ, 4 plus x square dx. ओ माय गॉड, आता काय करू सर? ॲज इट इज बाबा. वारे बदलले, दिशा बदलली तर काय होतं, ते मध्येच पाऊस येतो, मध्येच थंडी होते, तसं आहे. आता नेहमी काय तेच येईल का? लॉगचा फॉर्म्युला तरी यूज होतोय का इथं? नाही. मग यासाठी पाठ असायला हवे तुझे फॉर्म्युले, जे तुझ्या अंगात असायला हवे, जोश असायला हवा. जसं एका पेशंट जेव्हा डॉक्टरकडे जातो, हुशार डॉक्टरकडे, हा हुशार डॉक्टर असणं महत्वाचं आहे. तो डॉक्टर सांगतो बाबा जीभ दाखव, मग पेशंट जीभ दाखवतो, डॉक्टर मग त्याच्यावर टॉर्च लावतो, त्या जीभवर जे पॅटर्न असतात 7-8 प्रकारचे पॅटर्न, त्या पॅटर्नवरनं डॉक्टर समजून घेतो की याला कोणत्या प्रकारचं काय व्हायरस झालं, मग देतो इंजेक्शन, गोळ्या, औषध. इथंही सेम आहे. आपण डॉक्टर आहोत, इंजिनियर डॉक्टर आहोत, आणि हे आपलं पेशंट आहे बाबा, असं समज, उदाहरण आहे. आणि मग आपण हे पाहून ओळखून घ्यायला हवं की तो कोणता फॉर्म्युला मॅच होत आहे. जसं की मागच्या याच्यात मॅच झाला बाबा तो लॉगचा. हा लॉगचा मॅच झाला. हे कसं ओळखलं? तर हे तुझं पार्ट आहे तेव्हा असतं, ते तुझी बॉडी, तुझे आईज स्कॅन करतायत ना तिथं. बॉडी नाही, आईज, डोळे. तसंच आता असा कोणता फॉर्म्युला आहे जो इथं मॅच होतोय, असा विचार तू करायला हवा. आणि ह्या 2 मार्कच्या सम साठी जर तू 20 मिनिट लावशील एक्झामला तर कसं पास होईल हो? हा, आता न्यूमेरिकल मेथड त्याच्या भरोशावरच आहे. भरपूर जनता महाराष्ट्रातली मला मेसेज करतात, सर फक्त न्यूमेरिकल मेथड करते. अरे बाबा, तो वेळ किती घेतोय ते बघ. एक न्यूटन रॅप्सनचा फॉर्म्युला, एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला तुला जर अर्धा तास लागत आहे, तर कसं व्हायचं तुझा पेपर कम्प्लीट? तो थोडं समजदारीने घ्या. ज्या चुका आता झाल्या त्या नेक्स्ट सेमला नका करू. ठीक आहे, आता तरी हार्डवर्क करा सर, आपलं लेक्चरचा फायदा घ्या आणि फॉर्म्युला बघा. तर कोणता होईल रे? हा, ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर डीएक्स. ओके. आता हा फॉर्म्युलाच कसा होतो मॅच, याच्या मागे टेक्निक आहे, त्याच आता शिकवायला गेलो तर लेक्चर आणखी लांबेल. आणि याचा आन्सर आहे 1/a tan इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए. प्लस सी ही असतो, पण या युनिट साठी मी लिहित नाही. मी काय, तुम्ही पण लिहायचं, पण फॉर्म्युला मात्र लिहायचा. आता जर पाहिलं आपण, अहो इथं एक्स स्क्वेअर आहे का? आहे. प्लस पण आहे का? हो. मग ए स्क्वेअर आहे का? नो. ए आहे. हा इथं ए स्क्वेअर आहे, आपल्याकडे 4 आहे. मग असा विचार करायचा की 4 कोणाचा स्क्वेअर आहे हो? तर 2 चा. खूप 5th-6th स्टँडर्डला शिकलोय आपण. 4 चा स्क्वेअर लिहू नका, नाही तर सर्व गेलं. नीट ऐक, 4 कोणाचा स्क्वेअर आहे ते विचार कर, उलट गाडीत जा. तर 2 स्क्वेअर इज इक्वल टू 4. म्हणून या 4 च्या जागी आपण ते लिहिणार आहोत, 0 to 1 1/2 स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर डीएक्स. आणि आता बघ, हे सर्व परफेक्टली मॅच झालं इथं. ओके,
हे पलीकडचं अलीकडचा क्वेश्चन, पलीकडचं त्याचं आन्सर 1/a, म्हणजेच आपलं काही 1/2. करूया की, का घाबरायचं. 1/a 1/2 इनव्हर्स ऑफ x/a. इथं आपल्याकडे ही एक्सच आहे ना बाबा, a च्या जागी आहे 2, a. स्क्वेअर ब्रैकेट, लोअर लिमिट 0, अपर लिमिट 1. लो भाई हो गया. जरा इसके आगे लिखता हूं मैं, बट आप लोगों ने नीचे लिखना है. हिंदीत पण बोलायला हवं. आपले लोक इतके भारी, मी मराठीत इतकं छान सोप्या याच्यात शिकवतो, पण आता बोलत नाही पुढं. कसं होणार. 1/2 हा कॉन्स्टंट अगदी परत बाहेर काढ बाबा. 1/2 बाहेर आला. अप्पर लिमिट, लोअर लिमिट. हा अप्पर लिमिट 1 आला x च्या जागी, मायनस हा लोअर लिमिट परत आहे x च्या जागी. ओ हो 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 हो, अरे tan इनवर्स ऑफ 1/2 मायनस tan इनवर्स ऑफ लोअर लिमिट 0/2. बघा जरा. हा बघा, 2 मार्क साठी जेवढं असं आहे, 4 मार्क साठी कसं होईल मग. पुढं 1/2. हा इथं काय होईल. आता टॅन इनवर्स, इथं बरेच जण गडबड करून देतात मित्रांनो. आपल्याला मागच्या सेमला ट्रिग्नोमेट्री होतं, जरा नीट ऐकायचंय. tan ऑफ 45 म्हणजे tan π/4. tan π/4 याची व्हॅल्यू काय होते, हे 10th स्टँडर्ड पासून आपण शिकत आलोय, मागच्या सेमलाही शिकलो, आताही शिकलोय. आणि तुम्हाला सांगतो, जोवर इंजिनिअरिंग तुमचं करिअर संपत नाही तोवर हे सुरूच राहणार आहे. ठीक आहे, नीट समजून घ्यायचं. ते सिव्हिलच्या मंडळींना बघा, सर्वेइंग मध्ये मेकॅनिकल साईडच्या लोकांना आपल्या मेकॅनिक्स मध्ये आता येणे पुढेही लागणार आहे, ते पिछानी सोडणार आहे. आणि जे लोक म्हणतात ट्रिग्नोमेट्री ऑप्शनलाच सोडून दे कायमचं, काय करू नको, मग ते किती चुकीचा सल्ला तुला दिला बघ बाबा. बरं, tan 45 ची व्हॅल्यू राहते 1. हा टॅन तिकडं गेला आणि तिकडं जाऊन टॅन झाला टॅन इनवर्स. मग टॅन इनवर्स ऑफ 1 म्हणजे ही 1 व्हॅल्यू आहे. टॅन इनवर्स ऑफ 1 याचा अर्थ आहे कोणत्या अँगलला टॅनची व्हॅल्यू 1 असते, तर 45 डिग्रीला. असा याचा अर्थ आहे. मुलं बरेच गोंधळात पडतात, क्लिअर केलं. बघा किती बारीक बारीक गोष्टी सांगून देतो तुम्हाला. लाईक करा, कमेंट करा. हे पण सांगायला नको, तुम्ही उत्स्फूर्तपणे करायला हवं आणि शेअरिंगही करा. तर बघा, आता असं आपण कसं ओळखलं बाबा 45 डिग्री ही व्हॅल्यू त्या टेबलमध्ये 30, 60, 90च्या कुठंतरी होती. पण आता टॅन इनवर्स 1/2 आहे का कुठं. टॅनच्या 30, 45, 60, 90, 0, 180 चालू देतो पुढे, पूर्ण 360 फिर. कुठं 1/2 अशी व्हॅल्यू आहे का टॅनच्या याच्यात. नाहीये. साइन आणि कॉसची आहे पण टॅनची नाहीये. मग ते ऍज इट इज इथं ठेवायचंय. ऍज इट इज म्हणजे इथं काय राहणार हो, टॅन इनवर्स ऑफ 1/2. ओके, मायनस 0/2 झाला 0, काय होईल इथं 0. आणि टॅन इनवर्स ऑफ 0 म्हणजे 0 ही व्हॅल्यू टॅनच्या कोणत्या अँगलला असते, तर ती असते 0लाच. तर इथं आन्सर काही आपलं 0. आता तो 0 लिहिला तर त्याला लिहिण्याचीच आवश्यकता नाही, उडून जाईल तो, फक्त बाहेरचा राहील. आणि त्याला ब्रॅकेटच्या बाहेर काढलं तर आन्सर काय आलं आपलं 1/2 टॅन इनवर्स ऑफ 1/2. आणि हे झालं आपलं आन्सर. बघ बाबा. नेक्स्ट, झटपट पटापट. नेक्स्ट सम. अगेन लेट I is equal to 0 to 4 4x minus x square dx. आता इतक्यात मी सांगितलं सर्वच उन्हाळे पावसाळे सेम नाही राहत ना बाबा, म्हणजे सर्व सेम नाही राहत, सर्व न्यूमेरिकल. आता इथं ना तो लॉगचा फॉर्म्युला आहे, अगोदरच्या 2 ला यूज केला ना, आता केला तो टॅन इनवर्स आहे ना. काय आता गुंतागुंतीत नको पडू, हा सोपा फॉर्म्युला आहे. इंटिग्रेशनची प्रॉपर्टी, दोन फंक्शन किंवा दोनापेक्षा जास्त जेव्हा ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन मध्ये असतात तर आपण याला सेपरेट करू शकतो. यू कॅन सेपरेट इट. असं फ्रीडम आहे तुला.
अकॉर्डिंग टू इंटिग्रेशन प्रॉपर्टीज. मग याच्यात दोन फंक्शन दिसत आहे, हे एक वेगळं आहे ते वेगळं आहे, करून टाकलं यांना सेपरेट. 0 to 4 हा इथं काय होईल, 4x आहे. 4 इंटिग्रेशनच्या बाहेर येणार कारण की तो कॉन्स्टंट आहे. मायनस 0 to 4 x स्क्वेअर dx. आणि आता दोन्हीकडे सेम फॉर्म्युल्यावरनच आयुष्य आपलं. काय असतं याचा आन्सर, n+1/n+1. हा मग आता इथं x n, याचा n काय झाला इथं 1 तर आपण लिहित नाही, इनविजिबल असतो तो. बरं हा 4 आहे, हा 4 ला नका विसरू. n+1 म्हणजे इथं काय होईल, 1+1 काय होऊन जाईल तो 2/2. लिमिट 0 to 4 मायनस x स्क्वेअर, याचा n किती आहे 2, n+1 2+1 किती होतं 3, याचं काय लिहिणार x⁻³ लिमिट ऑफ 0 to 4. हा देखो. आणि अप्पर लिमिट लोअर लिमिट, हा 2 ला परत बाहेर काढ बाबा. 4/2 अप्पर लिमिट 4 स्क्वेअर मायनस लोअर लिमिट 0 स्क्वेअर लिहिशील का, इंजिनियर आहे बाबा. हा 3 बाहेर आला, 1/3 अप्पर लिमिट 4³ मायनस 0³ लिहिशील का, नाही. तर हा 0 गायब झाला, हा 0 ही गायब झाला. इथं 4/2 काहीतरी होईल मित्रांनो, डिव्हिजन जाते, 2 2 4 नाही जमत तर कॅल्क्युलेटर मध्ये कर. आणि 4 स्क्वेअर किती होईल 16, हा 0 चालला गेला बरं का, उडून गेला तो. 1/3 आणि इथं 4³ करायचा आहे, 4³ कॅल्क्युलेटर मध्ये करावा. आणि कॅल्क्युलेटर मध्ये केलं तू तर तुला 4³ बाबा आपला सर्वांचा पार्टच असतो, तो आहे 64. पण कॅल्क्युलेटर मध्ये कर. आणि त्याला पुढं करूया. हा इज इक्वल टू, तर बघ 16 × 2 झाले 32 मायनस 64 × 1, बरं याला डिव्हिजन जातं का, 64/3 तीनाच्या टेबल मध्ये पाड्यात आहे का, नाही, तर मग तो तसाच राहील 64/3. आणि याला कॅल्सी मध्ये टाकतो, तर तुला कॅल्क्युलेटर आन्सर देईल बाबा, तर हे आन्सर येईल 32/3. ओके. कॅल्सी मध्ये कर की जरा, कॅल्सी मध्ये कर, तुला जमेलच. बघ बाबा आता 2 मार्कला एवढा वेळ लागला आहे, तुला किती वेळ लागतो त्यावर बघ. आणि आता या 2 मार्क मध्ये तुझं झटपट पटापट होत नसेल तर बाबा हे बघ 4 मार्क्स. आता दिसायला तर तसंच दिसतंय, तू म्हणशील सर तेच तर आहे. अरे बाळा ती टर्म बघ, त्याला स्क्वेअर रूट केला आहे तर आहे, तो डिनॉमिनेटरला आहे, हे थर्ड टर्म टाइप मध्ये 4 मार्क्सला आलेला आहे. असे बरेच आहेत, काही स्पेशल आणले, हे तुम्हाला दिसतंय आता. विंटर 25 1 अप्पर लिमिट ई आहे, 0 to π/2 cos x sin x सबस्टिट्यूशन विंटर 25. आणि असे बरेच सम्स हे मी आपल्या ॲपला खूप आधीच रेकॉर्ड करून ठेवले आणि खूप सुंदर प्रकारे सांगितलेलं आहे. तुमची इच्छा असली नक्की तुम्ही त्याचा फायदा करून घ्या. बाकी ठीक, अजून हेही शक्य झाले तर घेण्याचा प्रयत्न करेल, पण आधी तुम्हाला जे सांगितलं ते टार्गेट कम्प्लीट करा. टाटा.